बारामतीनंतर आता आपण वळूया पुन्हा एकदा नांदगावकडे। नाशिक जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे। भुजबळ आणि बोरसे समर्थकांमध्ये हा राडा झालेला आहे। भुजबळ समर्थकांची कार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। इकडे कांदे आणि समीर भुजबळ हे आमने सामने आले होते, तर नांदगावमध्ये आता पुन्हा राडा झालेला आहे। आता बोरसे आणि भुजबळ समर्थक समोर आलेले आहेत। राड्याचे दृश्य आपण पाहतोय समोर की यावेळी भुजबळ समर्थक पैसे वाटप करत असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय आणि त्यामुळेच आता बोरसे आणि भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झालेली आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, नेमका हा राडा काय झालाय, काय नेमकं कारण आहे? नांदगाव तालुक्यातल्या साकोऱ्यामध्ये हा सगळा राडा झालेला आहे। भुजबळ समर्थक एका गाडीतून त्या ठिकाणी आलेले होते आणि भुजबळ समर्थकांकडून मतदारांना पैशांचं वाटप करत असल्याचा संशय बोरसे समर्थकांना आला आणि त्यांनी भुजबळ समर्थकांची गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी काही काळ बाचाबाची देखील झाली आणि तणावाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तातडीने जमावाला पांगवलं। त्यानंतर भुजबळ समर्थकांची गाडी आणि भुजबळ समर्थकांना घेऊन पोलीस आता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि नेमका काय प्रकार घडलेला आहे, त्या ठिकाणी खरंच पैशांचं वाटप केलं जात होतं का याची चौकशी आता पोलिसांकडून केली जाते। 3 भुजबळ समर्थकांना पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये नेल्याची प्राथमिक माहिती ती सध्या येते। आणि एकूणच आपण जर बघितलं तर सकाळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये झालेला राडा आणि आता पुन्हा एकदा बोरसे समर्थक आणि भुजबळ समर्थकांमध्ये साकोरामध्ये राडा झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी नांदगावची निवडणूक जी आहे ती कुठेतरी हॉट बनताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी अभिजित, आणि प्रचारात देखील संवेदनशील होतं नांदगाव आणि आता मतदानाच्या दिवशी देखील संवेदनशील झालेला आहे, राडा दिसून आलेला आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला सांगा आकडेवारी जरा